नमस्कार, मी योगेश गुलांडे, राष्ट्रीय कला अकादमी अध्यक्ष। सालाबादप्रमाणे राष्ट्रीय कला अकादमीतर्फे आम्ही मानाच्या गणपतीसमोर टिळक पुतळा ते अलका टॉकीज चौक अशा 10 चौकांमध्ये रांगोळ्यांचं रेखांकन करतो आहे। रांगोळीचं रेखांकन नुसतंच कला म्हणून सादर न करता त्यातनं समाज प्रबोधन व्हावं यासाठी आम्ही याच्यामध्ये यावर्षी जो विषय निवडलेला आहे तो तरुणांच्या म्हणजे याच्यामध्ये जे अडकलेली तरुणाई आहे आपल्या व्यसनांच्या याच्यात जे अधीन झालेली तरुण आहेत त्याच्यावर आम्ही विषय नेला। व्यसनांमध्ये दारू मुक्ती आहे, सिगरेट आहे, त्याच्यानंतर सोशल मीडियाचं सुद्धा व्यसन आहे। 300 ते 350 कलाकार यावर्षी आम्ही रांगोळीमध्ये सादर करणार आहे। नवीन कलाकार सुद्धा आमच्या याच्यात एक आर्टिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यूने येत असतात। साधारण एक 25 ते 30 किलो रांगोळी ह्यासाठी आम्हाला लागणार आहे। साधारण 1500 किलो कलर लागणार आहे आणि दरवर्षी आम्ही याप्रमाणे अजूनही ह्या उत्साहाने याच्यामध्ये आपण सहभागी होतो। एकंदरीत किती चौकांमध्ये आपण रांगोळी साकारतो आणि टोटल किती किलो रांगोळी तुम्हाला लागते? साधारणतः आम्हाला 1500 किलो रांगोळी याच्यामध्ये लागते आणि 150 ते 2000 आपण किलो कलर याच्यामध्ये आम्ही वापरतो। ज्या प्रकारे तुम्ही दरवर्षी सामाजिक विषयावर संदेश देता, यंदा तुम्ही संदेश देताय, पण तरुणांना तुम्ही काय आव्हान करता? कशा प्रकारे आपण जीवनशैली पाहिजे किंवा तरुणांच्या याच्यामध्ये कसं आहे, आम्ही जी रांगोळी आता हे समाज जो विषय घेतलेला आहे समाज प्रबोधन, आम्ही जो प्रबोधन करतो त्याच्यामध्ये रांगोळीतनं समाज जागृती म्हणजे यावर्षी आम्ही व्यसनात जो अडकलेला तरुण आहे, आजकाल जो व्यसनांच्या हाती लगेच जो वाया जातो त्याच्यातनं आम्ही समाज प्रबोधन करण्यासाठी हा विषय घेतलेला आहे।